नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. इंधन दराचा संपूर्ण भारतात पूर्णपणे भडका उडालाय. हे इंधनाचे दर 100च्या आसपास, कधी खाली कधी वर असायचे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे सुद्धा इंधन दर हे 100च्या पार जाऊन थांबले आहेत आणि परतीची चिन्ह आत्ता तरी दिसत नाहीयेत. काही वर्षांपूर्वी आपण सीएनजीचा वापर वाहनांच्या साठी पर्यायी इंधन म्हणून सुरू केला. त्या सीएनजीनं सुद्धा या 100च्या आसपास जाऊन परत येण्याचा प्रतापही केलेला आहे. याच्या जोडीला भारतामध्ये पर्यायी इंधनाच्या साठी म्हणून इलेक्ट्रिक हाही पर्याय शोधला जातोय. इंधनामध्ये गॅस याच्याच बरोबर पेट्रोल आणि डिझेलच्या सोबतीला उसाच्या मळीपासून तयार झालेलं इंधन वापरता यावं असाही प्रयत्न चाललाय. हे सगळं घडत असताना भारतात इंधनावरचं राजकारण सुद्धा जोमात सुरू आहे. जितका भडका इंधन दराचा उडालाय त्याच्या काही पटीनं अधिक इंधनावरच्या राजकारणाचा सुद्धा भडका उडालेला आहे. सत्ताधारी असलेला पक्ष हा इंधन दराच्या मुद्द्यावर भूतकाळातल्या मनमोहन सिंग सरकारच्या धोरणांना जबाबदार ठरवतोय, तर विरोधात असलेली काँग्रेस ही आत्ताच्या घडीला सरकारला परिस्थिती हाताळता येत नाहीये असं म्हणत थेट मोदी सरकारवर निशाणा साधतीये. सर्वसामान्यांच्यासाठी इंधनाची गरज अत्यंतिक आहे आणि ती जितकी थेट आहे ती तितकी अप्रत्यक्ष सुद्धा त्यांच्या जीवनावर परिणाम करते. माझ्याकडे गाडी नाही असं जरी असलं तरी माझ्या आयुष्यावर वाहनाच्या इंधनाच्या दराच्या वाढीचा परिणाम होतो. अशी अनेक माणसं आहेत. एक प्रातिनिधिक उदाहरण मी आपल्या समोर ठेवलं. आपल्याकडे ज्या ज्या माणसाला जी जी वस्तू खरेदी करायची असते ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याच्यासाठी येणारा खर्च हा इंधनाच्या दरातल्या चढ उतारीनं वर खाली होतो आणि परिणामी वस्तूचा अंतिम मूल्य हे सुद्धा बदलत राहतं. हे जरी सत्य असलं तरीही आत्ताच्या घडीला सोन्याची प्रचंड होणारी खरेदी आणि सर्वसाधारणपणे प्रति पेट्रोलचं लिटर 10 ते 12 किलोमीटर धावणाऱ्या गाड्यांच्या झालेल्या खरेदी पाहता नक्की इंधन दराची चिंता भारतात कोणाला आहे का हाही प्रश्न तितकाच खरा आहे. या निमित्तानं एकूण इंधन दराचं राजकारण, हे वाढलेले इंधन दर आणखी असे किती दिवस चढेच राहणार याची चिंता आजच्या लक्षवेधीच्या चर्चेमध्ये इंधन दराचा भडका कुणी केलाय. इंधन दराचा भडका कोणी उडवला या निमित्तानं या विषयावर आयोजित चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भारतीय जनता पार्टीकडून प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं विनायक आंबेकर, राष्ट्रवादीकडून प्रवक्ता प्रतिनिधी म्हणून हेमंत टकले, आपल्यासोबत अभ्यासक या नात्याने दोन मंडळी आहेत, कॉम्रेड भालचंद्र कांगो आणि विवेक वेलणकर. विवेकजी, आपल्यापासून प्रश्नाची पहिली फेरी सुरू करतोय. आत्ताच्या घडीला इंधनाच्या बाबतीत तुमच्या आसपासची परिस्थिती काय आहे? तुम्हाला स्वतःला गेल्या महिन्यात, आता ऑक्टोबर चालू आहे, आपण सप्टेंबरची चिंता करू, सप्टेंबरमध्ये किती रुपये जास्त खर्च करावे लागले? तुम्ही रुपये जास्त खर्च केलेत का इंधनाचा वापर कमी केलात? विवेकजी. कसं आहे, गॅसचा वापर तर कमी करणं शक्यच नाही, कारण ते रोजच्या रोज लागणारी वस्तू आहे. त्यामुळे गॅसमध्ये जे काय 50 रुपये वाढले ते बेअर करावेच लागतात. पेट्रोल डिझेलचा खर्च थोडा कमी करू शकतो माणूस, पण तो किती कमी करणार ह्याला पण लिमिटेशन्स आहेत. कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इतकी भिकार आहे की लोकांना स्वतःची वाहनं वापरल्याशिवाय पर्याय नाही. आणि त्यामुळे डायरेक्ट फटका हा दर महिन्याला आता वाढत चाललाय. आणि जे साधारण 10 लिटर पेट्रोल वापरतात त्यांना महिन्याकाठी एक 100 रुपये आता हळूहळू जास्तीचे वाढायला लागलेले आहेत. आणि हे आता कुठपर्यंत पोहोचेल तर जर हा क्रूड ऑइलचा रेट 100 रुपयापर्यंत गेला तर पेट्रोलची प्राइस 125 रुपयाच्या वर जाईल ही आत्ताची वस्तुस्थिती. आपण असं म्हणताय की पेट्रोलची किंमत प्रति लिटर ही 125 रुपयाच्या वर जाऊ शकते. विनायकराव आंबेकर, आपल्याला पटतंय हे? आणि याची नैतिक जबाबदारी घ्यायची कोणी? केंद्रानं घ्यायची
का ती जबाबदारी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणावर ढकलायची? विनायकराव, जबाबदारी सगळ्यांनीच घेतली पाहिजे. जेव्हा एखादी परिस्थिती प्राप्त होते, कोरोनामुळे काही दिवस मंदी आली होती मोठ्या प्रमाणावर, तेव्हा तेल उद्योग सगळा थंडावला होता. आता करोनामधून सगळं जग बाहेर पडते, सगळ्या अर्थव्यवस्था बाहेर पडतायत. त्यामुळे तेलाची मागणी भारतात सुद्धा आणि सर्व देशांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. दुसरा एक काही दिवसापूर्वीची घटना अशी आहे की कोळशाचं उत्पादन कमी झाल्यामुळे जे लोक चायनामधले कोळशावरती उत्पादन करत होते ते डिझेलवरती शिफ्ट झालेले आहेत. त्यामुळे तेलाची मागणी वाढलेली आहे आणि या परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय ओव्हरऑल कमोडिटीज सगळ्याच मागलेल्या आहेत. त्यामुळे हा प्राप्त परिस्थितीचा फटका आहे. हा फार दिवस चालेल असं मला वाटत विनायकराव, नाही. एका टप्प्यावर जर समजा आपण चर्चेसाठी हे मान्य केलं की आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाच्या साठी गरजेच्या असलेल्या वस्तूंच्या दरांमध्ये वाढ झाली आहे, दुसरा तर्क वारंवार आपल्या समोर असा ठेवला जातो की ज्या वेळेला क्रूड ऑइलची किंमत कमी होती त्यावेळेला मात्र आपण स्वस्त इंधन उपलब्ध करून भारतीयांना दिलं नाही. अशा प्रकारच्या केंद्र सरकारच्या धोरणावर सर्वाधिक टीका झाली. सुज्ञ माणूस हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या चढ्या किमतीच्या बाबतीत तितकी तक्रार करणार नाही, पण तो एकदा नक्कीच विचलित होईल की जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये स्वस्त इंधन होतं तर भारतीयांना स्वस्त इंधन का मिळालं नाही? बेसिकली भारतीयांना फक्त इंधनाची गरज आहे असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर ते राज्यकर्त्यांना तसं म्हणता येत नाही, कारण त्यांना एक होलिस्टिक व्ह्यू घ्यावा लागतो. आणि होलिस्टिक व्ह्यू असा होता की काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ही मोठ्या प्रमाणावर करणं आवश्यक होतं आणि ती गेल्या 7 वर्षामध्ये मोदी सरकारने निश्चितच केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की काँग्रेसच्या शासनामध्ये प्रति दिवशी 12 किलोमीटर या दराने जेव्हा हायवे बांधले जात होते ते आज नितीनजी गडकरी 30+ प्रति दिवशी प्रति किलोमीटर या दराने हायवे बांधतायत. आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये किंवा कुठल्याही शहरामध्ये वाहतूक ज्या पद्धतीने वाढते, ज्या वेगाने वाढते, त्या वेगाने तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर पुरवावं लागतं. तर या गोष्टींसाठी तो पैसा खर्च झाला. ज्या वेळेला तेलाच्या किमती कमी होत्या त्यावेळेला त्या तेलावरती जो 18 रुपये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठीचा सेस घेतला गेला तो त्याच कारणासाठी खर्च झाला. त्यामुळे त्यावेळेला किंमती कमी करण्यापेक्षा त्याचा फायदा घेऊन विकास जोराने वाढवणं हा व्ह्यू सरकारने धरला. एक आपण असं म्हणता आहात की इंधनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या एका निश्चित उत्पन्नाला गाठीशी बांधत देशातल्या पायाभूत सुविधांवर तो खर्च झाला. भालचंद्र कांगो, विकासाचं आणि अर्थव्यवस्थेचं हे मॉडेल डाव्यांना पचनी पडणार आहे का? नसेल पडत तर तुमच्याकडे पर्याय काय उपलब्ध आहे? पहिली गोष्ट आपण अशी लक्षात घेतली पाहिजे की विकासासाठी पेट्रोल डिझेलवर टॅक्स वाढवताना करोनामध्ये अडचणीत आलेल्या 1.5 लाख कोटी रुपयाची कन्सेशन का दिली असा प्रश्न सामान्य जनता विचारणार. त्याचं उत्तर सरकारने दिल्याशिवाय हे जस्टिफिकेशन समाधानकारक होऊ शकत नाही. कुठल्या सवलती 1.5 लाख कोटींच्या दिल्या गेल्या ज्या तुम्हाला या आत्ताच्या चर्चेत इंधनाच्या अनुषंगानं आणायच्या आहेत? सांगतो, इंधनावरती टॅक्स लावणं आणि कॉर्पोरेट जगाला टॅक्स रिलीफ देणं हा अर्थनीतीचा भाग आहे. आणि म्हणजे सर्वसामान्यांवरती बोजा लागणं आणि विकास त्यांना सहन करायला लावणं ही ह्या सरकारची अर्थनीती आहे. आणि त्या अर्थनीतीची किंमत सर्वसामान्य माणसाला आज पेट्रोल, डिझेल आणि इतर सगळ्या गोष्टींच्या वाढत्या किमतीमध्ये चुकवावी लागतीये. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माझं म्हणणं असं आहे की ह्याच्यामध्ये फार मोठं राजकारण दडलेलं आहे ज्याच्याकडे मी लक्ष देऊ इच्छितो. पेट्रोल डिझेलवर सध्या 2 प्रकारचे टॅक्सेस आहेत. एक केंद्र सरकारचा आहे आणि दुसरा राज्य सरकारचा आहे. राज्य सरकारला पेट्रोल डिझेलवर टॅक्स का लावावा लागला? तर जीएसटी आणली म्हणून जीएसटीच्या माध्यमातून त्यांचा रेव्हेन्यू कलेक्शनवर अटॅक करण्यात आला. त्यामुळे संघराज्य व्यवस्थेमध्ये पेट्रोल, डिझेल, दारू आणि सिगरेट ह्या 4-5 गोष्टी सोडल्या बाकी सगळ्यांवर जीएसटी लागला. त्यामुळे आज राज्य सरकारना विनंती करून देखील बहुतेक राज्य सरकार पेट्रोल डिझेलवरचा कर कमी करायला तयार नाहीत, कारण का त्यांच्या राज्यावरचा कर्जाचा बोजा वाढत चाललेला आहे. त्यांना विकासासाठी निधी लागतो आणि ह्याच्याशिवाय त्यांना दुसरा मार्ग उपलब्ध नाही. केंद्र सरकारची गंमत अशी आहे की त्यांना असं वाटतं की असं होत राहिलं तर जनतेकडनंच मागणी येईल की जीएसटी मध्ये पेट्रोल डिझेल आणा आणि राज्य सरकारची पैसे जमवण्याची किंमत कमी होईल. आणि म्हणून फेडरलिझमवर जो हल्ला सरकार सातत्याने करते वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्यामध्ये अजून एकाची भर पडेल आणि राज्य सरकारची
स्वतःची याच्यात- क्षमता कमी होईल या या आणि ते या यांचं या धोरण या आहे. मुद्द्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडे निश्चित देण्यासाठी उत्तर असू शकतं. त्यानिमित्तानं हेमंत टकले बोलतील. हेमंतजी, आपण गेल्या जीएसटी परिषदेमध्ये अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेबाबत पूर्णतः अवगत असाल. महाराष्ट्र सरकारनं जीएसटीत पेट्रोल आणि डिझेल आणि एकूणच इंधन नसावं अशी थेट भूमिका घेतली. त्याच्या आधीची त्यांची भूमिका वेगळी होती. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आधी मात्र ते जीएसटीत इंधन जाण्यासाठी तयार होते, आता ते जीएसटीत इंधन जायला तयार नाहीत. भालचंद्र कांगू म्हणतात त्याप्रमाणे उत्पन्नाचा स्रोत घालवण्याची भीती हे एकमेव कारण त्याच्या मागचं आहे की मोदी सरकारला आडवं जायचं आहे. आपण हा चांगल्या पद्धतीने प्रश्न जर विचार करायचं ठरवलं तर ज्या जीएसटी परिषदेचा आपण उल्लेख केला त्या जीएसटी परिषदेनंतर या जीएसटीच्या संदर्भात काय पुनर्रचना करावी याची वेगवेगळ्या राज्यांच्या अर्थमंत्र्यांची एक कमिटी नेमली गेली आणि अजित पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून जे त्या ठिकाणी भूमिका मांडली, एक प्रकारे त्याचं समर्थन करत त्या ग्रुपचं अध्यक्षपद अजित पवारांना देण्यात आलं. ही वस्तुस्थिती आहे. बिलकुल. दुसरं कानूनगो म्हणतात त्याप्रमाणे आपण जर विचार केला तर अनेक गोष्टीचा जो परतावा जीएसटी कडून राज्याला यायला पाहिजे त्या परताव्यामध्ये आतापर्यंतचा अनुभव असा आहे की तो परतावा वेळेवर आणि पुरेसा येत नाही. त्याच वेळेला राज्यासमोर अनेक संकट उभी असताना अनेक प्रकारची वादळ होतात, पाऊस होतो, पूर येतात, या सगळ्याला शेतकऱ्यांना मदतही करायला लागते. वस्त्यांचं आहे, केवळ करोनानी नाही त्यानंतर आलेली संकट जी आहेत त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी राज्याला स्वतःच्या तिजोरीत पैसा असण्याची नितांत आवश्यकता असते आणि जो डेफिसिट केंद्राकडून जीएसटीचा परतावा न आल्यामुळे होतो तो भरून कसा काढायचा हा राज्य सरकारकडे हेमंत टकलेजी याच अनुषंगानं महाराष्ट्रात इंधनावर सर्वाधिक कररचना आहे. या अनेक प्रकारच्या कररचना तर अशा आहेत की ज्या वर्षानुवर्ष चालू आहेत. थेट सांगायचं तर पुराच्या अनुषंगानं, दुष्काळाच्या अनुषंगानं लावलेले कर हे आता 4-4 वर्ष जुने झाले आहेत. 4-4 वर्ष, 5-5 वर्ष जुन्या प्रकारच्या कराची वसुली आजही इंधनाच्या निमित्तानं होती आहे. ती तरी किमान बदलून आपण महाराष्ट्रात दिलासा देऊ शकतो. राज्य पातळीवर महाराष्ट्रात असलेले इंधनाचे दर हे बऱ्यापैकी चढे आहेत, हे विसरून चालणार नाही आपल्याला. नाही, आपण म्हणता त्याच्याबद्दल दुमत होण्याची कारण नाही, परंतु परिस्थिती अशी आहे की राज्य, आपण सगळ्या राज्यांची जेव्हा तुलना करतो तेव्हा राज्याचा आकार, राज्याचं स्थूल उत्पन्न, राज्यावर असलेले प्रश्न, राज्यातलं इंडस्ट्रियलायझेशन, राज्यात अवलंबून असणारी शेतीची संख्या, शेतीवर आलेले प्रश्न, या सगळ्याचा विचार केला तर त्या प्रमाणामध्ये राज्याच्या आर्थिक गुंतवणुकीमध्ये फरक पडत जातो. आणि त्यामुळे आपण जर विचार केला तर या सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्राला आजच्या घडीला तरी हा पेट्रोल आणि डिझेलवरचा कर जर राज्याच्या तिजोरीत आला नाही तर फार मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल. ही वस्तुस्थिती समोर दिसत असताना आपण त्याकडे दुर्लक्ष का करतो याच्यापेक्षा माझ्याकडे दुसरा असा प्रश्न मला विचारायचा आहे की मनमोहन सिंगांच्या काळामध्ये ज्या वेळेला बॅरलची किंमत ही कमी होती, ते कच्चं तेल जेव्हा वाढलं 108 पर्यंत ते गेलं तेव्हा पेट्रोल 71 रुपये होतं आणि जेव्हा ते कमी झालं मधल्या काळामध्ये, किमती कमी झाल्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या, तरी तो जो भाग होता तो कंझ्युमरकडे ट्रान्सफर केला नाही. त्याला आता लटकं, कारण आंबेकरांनी सांगितलं इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट करायला तो पैसा आम्ही वापरला आणि त्यामुळे त्याच्यात भविष्यामध्ये ते होणार. भविष्यातलं ठीक आहे, आता तुमचं हे चालू असतानाच खाली लाईन चालू होती, कोथिंबीर 200 रुपये. कोथिंबीरीचा भाव जर 200 रुपये होणार असेल, टोमॅटो आणि हेमंत टकलेजी, आपण स्वतः नाशिक मधले आहात, तुम्हाला स्वतःला नाशिक मधल्या भाजी बाजाराची परिस्थिती फार चांगली माहिती असेल. हिवाळ्यामध्ये कशा पद्धतीनं पालेभाज्यांचे भाव वाढतात, भाज्यांचे भाव वाढतात याची वेगळी चर्चा करायची गरज नाही. आपल्यासोबत विनायक आंबेकर आहेत. तुम्ही 2 प्रश्न उपस्थित केलेत, त्याची उत्तरही त्यांच्याकडून घेऊ. पण दरम्यान विवेक वेलणकरांना एक प्रश्न विचारायचा आहे, तो आहे पेट्रो बॉन्ड्सच्या संदर्भातला. याची चर्चा सुद्धा सातत्यानं गेल्या काही दिवसांपासून कानावर पडतीये की मनमोहन सिंग सरकारनं तेच 71 रुपयाला पेट्रोल देण्याच्यासाठी, ज्याचा उल्लेख थोड्या वेळापूर्वी कौतुकास्पदरित्या हेमंत टकले करत होते,
पेट्रो बॉन्ड तेल कंपन्यांना दिले आणि ते पेट्रो बॉन्ड आता मॅच्युअर झालेत, म्हणजे देय स्वरूपात आलेले आहेत, ते आता परताव्याच्या स्वरूपात आलेले आहेत आणि तो परतावा मात्र मोदी सरकारला द्यावा लागणार आहे. परिणामस्वरूप तेलाच्या इंधनाच्या किमती मर्यादित राखणं हे अशक्य झालेलं आहे. विवेकराव, या पेट्रो बॉन्डची कहाणी आपल्यापर्यंत आहे का? तुमचं त्यावरचं मत काय आहे? विवेकराव, माईक बंद आहे आपला, माईक सुरू करावा. किती सांगतायत पेट्रोल बॉन्डची रक्कम? 1.5 लाख कोटी ना फक्त. केंद्र सरकारला उत्पन्न किती मिळते पेट्रोल डिझेलच्या करातनं? 4.25 लाख कोटी. म्हणजे हे पेट्रोल बॉन्ड जे आहेत ना ते 4 महिन्यात संपून गेलेत. आम्ही 7 वर्ष 4 लाख कोटींनी गोळा करतोय, हे लक्षात ठेवा. म्हणजे ते पेट्रोल बॉन्ड वगैरे हे इराकचं लोन अमकं ढमकं हे सगळं काढून टाकलं ना तरी सुद्धा किती मोठ्या प्रमाणावर टॅक्सेशन करायचं, याला लिमिट आहे. आता दोघेही जबाबदार आहेत, केंद्र काय आणि राज्य काय. केंद्र सरकारचा टॅक्स पेट्रोलवर पडतोय साधारण 36.5 रुपये इन्क्लुडिंग कस्टम्स ड्युटी. राज्य सरकारचा पडतोय 30 रुपये. त्यामुळे दोघं सारखेच जबाबदार असं म्हणायला अजिबात हरकत नाही. त्यातला दुसरा भाग जो आहे की या पेट्रोल डिझेलवर टॅक्स आम्ही घेतोय ते विकासासाठी, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. गडकरी साहेबांची जेवढी भाषणं आपण सगळ्यांनी आजपर्यंत ऐकली आहेत, लाखो कोटी रुपयांच्या ते योजना आणि घोषणा सांगतात, प्रत्येक वेळेला सांगतात मला गरज नाही अर्थ मंत्रालयाच्या सपोर्टची, मी माझ्या हिमतीवर पैसे मिळवेन. कुठून मिळवणार? मग पेट्रोल डिझेल मधनं त्यांना पैसे नकोच आहेत तर मग पैसे हे जो इन्फ्रास्ट्रक्चर सेस आहे तो जातोय कुठे मग? बरं, कॅगने पण ऑब्जेक्शन घेतली आहेत की तुम्ही ज्या कारणासाठी सेस घेता त्याच्यावर वापरत नाही, कॅगचे रिपोर्ट्स आहेत, मी कॉपी शेअर करू शकतो त्याची. म्हणजे याचा अर्थ असा आहे की केवळ दुभती गाय दिसली की तिला अगदी पार रक्त येईपर्यंत पिळून काढायचं. मध्यमवर्गीय माणसाचं ह्या संबंध भारतामध्ये आजची परिस्थिती अशी आहे. आई जेव घालत नाही, बाप भीक मागू देत नाही. विनायक आंबेकरांकडे याच निमित्तानं मग आता जावं लागेल. आणि विनायक आंबेकर, इथे तर 2-3 गोष्टी विवेकराव वेलणकरांच्या वक्तव्यातून समोर आल्या. पहिला मुद्दा असा की पेट्रोल बॉन्डची धास्ती न सरकारनं घ्यावी ना भीती जनतेला घालावी. दुसरा मुद्दा, पेट्रोल आणि डिझेल इंधनाच्या वर लावलेल्या विविध कराचं उत्पन्न हे गेले 7 वर्षांपासून येत आहे. मग केवळ आणि केवळ पायाभूत सुविधांच्या विकासाच्यासाठी तो पैसा जर कॅगच्या अनुषंगानं, कॅगच्या माहितीच्या नुसार वापरला जात नसेल तर तो पैसा का गोळा केला जातोय? जनतेला त्याचा थेट लाभ मिळणं शक्य आहे की नाही? दुसरं पहिलं महत्त्वाचं असं की विवेकराव वेलणकर हे सामाजिक कार्यकर्ते चळवळीतले आहेत, त्यामुळे ते चळवळीच्या अनुषंगाने बोलतात. गडकरींचं असं कुठलंही विधान नाही की मी पेट्रोल सेस वरून अजिबात त्यातले पैसे वापरत नाही असं. पण मी माझ्या जे रोड्स डेव्हलप करतो त्याच्यातून उत्पन्न डेव्हलप करतो असं त्यांचं म्हणणं आहे. ज्या वेळेला रोड बांधला जातो त्यावेळेला जमीन ॲक्विजिशन हा जो प्रकार असतो ज्याचं कॉम्पेन्सेशन आता मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे, यासाठी या पेट्रोल सेसमधून तयार झालेला सगळा पैसा वापरला गेलेला आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कॅगनी 20 साली 2020च्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं एक ऑब्जेक्शन घेतलं होतं की 10,000 कोटी रुपयाचं एक जे खातं होतं ते त्या रेग्युलर हेडला ट्रान्सफर झालं नाही. ही एक तांत्रिक बाब होती, ती बाब नंतर दुरुस्त करण्यात आली. कॅगचं त्याच्यानंतर असं कुठलंही धडधडीत विधान, हे जे खोटं लोक बोलतायत, म्हणजे कम्युनिस्ट लोकही बोलतायत आणि आता विवेकराव पण सांगतात कॅगनी सांगितलं की हा पैसा वापरलाच जात नाही, असं कुठलंही कॅगचं विधान त्यांनी मला दाखवावं, त्याच्यावरती मी त्यांना व्यवस्थित उत्तर देईन. तिसरी महत्वाची गोष्ट, 1.5 लाख कोटी रुपये इंडस्ट्रियलिस्टना माफ केले, हे जे कम्युनिस्टांचं भ्रामक वचन आहे. तर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामधून जर इन्व्हेस्टमेंट मिळवायची असेल तर आपल्या इथलं जे व्यवसाय करण्याची ईज ऑफ डुईंग बिझनेस जी आहे त्याच्यामधले जे कॉर्पोरेट टॅक्सेस होते आपले ते फार मोठ्या प्रमाणावर होते आणि त्याचा रेट फक्त कमी केलेला आहे. त्याच्यातून कुणालाही 1.5 लाख कोटी रुपये दिले वगैरे असा जो जनतेचा भ्रामक समज केला जातो, ते 1.5 लाख रुपये आले नसतील असा एक अंदाज आहे. ते दीडच होते का? त्या वर्षी टर्नओव्हर तेवढाच झाला असता का? इन्कम तेवढंच झालं असतं का? याला कुठलाही पुरावा नाही, हे दडदडीत खोटं बोलतात. पण मग विनायकराव, या सगळ्या तांत्रिक बाजू एका बाजूला ठेवू आणि सर्वसामान्यांच्याकडून येणारा थेट सवाल आता तुमच्या पुढे ठेवतो, त्यानंतर भालचंद्र कांगो बोलणार आहेत.
किती दिवस 100च्या पेक्षा वाढीव दरानं पेट्रोल आणि डिझेल खरेदी करावं लागणार आहे, का तशी आता सवयच लावून घ्यायची आहे? नाही, नक्कीच जास्त ज्या वेळेला गव्हर्नमेंट या परिस्थितीवर सतत मॉनिटरिंग करत आहे आणि याच्यामुळे जे इन्फ्लेशन होतं त्याचंही मॉनिटरिंग चाललेलं आहे. आनंदाची गोष्ट अशी की गेल्या महिन्यातला CPI आणि WPI दोन्ही कंट्रोलमध्ये आहेत, म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स आणि कंझ्युमर प्राइस इंडेक्स दोन्ही कंट्रोलमध्ये आहेत. त्यामुळे महागाई ही स्थिर आहे. शिवाय त्यांनी RBIने एक नॉर्म्स घालून दिलेले की 4% प्लस 2% प्लस मायनस एवढं हे इन्फ्लेशन राहिलं पाहिजे. इन्फ्लेशन हे मी नेहमी सांगतो की जे नेसेसरी येईल, थोडंसं इन्फ्लेशन झाल्याशिवाय बरं. अर्थव्यवस्थेची चित्र पुरायला लागत नाहीत. त्यामुळे याच्यावर गव्हर्नमेंट लक्ष ठेवू नये. ठीक योग्य आहे. वेळेला केंद्र शासन याच्यामध्ये कारवाई करेल आणि हे रेट नियंत्रणामध्ये आणेल. आपण असा विश्वास व्यक्त करता आहात की सवलत मिळेल, 100च्या आसपास नाही पण 100पेक्षा कमी किमतीला इंधन मिळू शकेल? भालचंद्र कांगोंना खरं तर पुढचा प्रश्न विचारायचा होता, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे त्यांची फ्रेम अडकलेली दिसतीये. मला हेमंत टकलेंना विचारायचं आहे. हे म्हणजे आपण राजकीय दृष्टिकोनातून आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही या प्रश्नाचं एकत्रितरित्या 30 सेकंदामध्ये उत्तर द्यावं. आपण इतकी चर्चा करतो, इंधनाचे दर वाढले, इंधनाच्या दरामुळे महागाई वाढली, महागाईमुळे सामान्यांचं जगणं मुश्किल झालं, पण दुसऱ्या बाजूला आपण पहा तर अनेक अशा चारचाकींच्या विक्रीमध्ये आणि त्यात सुद्धा वाहतूक क्षेत्रातल्या अशा चारचाकी ज्या केवळ चैन म्हणून वापरल्या जाऊ शकतात, त्या चारचाकींची विक्री वाढली आहे. बऱ्याच अशा गाड्या खरेदी झालेल्या आहेत, रस्त्यावर त्या दिसायला लागलेल्या आहेत की ज्यांचं ॲव्हरेज 10-12 किलोमीटर प्रति लिटर आहे. मग नक्की इंधनाची झळ ही एका विशिष्ट वर्गालाच बसतीये आणि एक असाही वर्ग या देशामध्ये आहे की ज्याला या इंधनाच्या दराचा काही फरकही पडत नाही. आपण जे म्हणता त्याप्रमाणे मला वाटतं की याचा एका लार्जर स्पॅन मध्ये विचार आपण केला तर हा एनर्जी क्रायसिस हा केवळ पेट्रोल डिझेल पुरता नाहीये. हा सगळ्याच नैसर्गिक साधनं जी आहेत त्याची कमतरता भासत जाणार आहे आणि ऑल्टरनेटिव्ह शोधायला लागणार आहेत. त्यामुळे आज आपल्याला इंधनावर असलेलं अवलंबित्व कमी करायचं असेल तर जसं मगाशी आंबेकर म्हणाले, इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे, ती गरज खरोखरीच आहे, पण व्यक्तिगतरित्या सुद्धा प्रत्येकाने आपल्याला जिथे तो वापर करणं टाळता येणं शक्य असेल याचीही आपण सुरुवात केली पाहिजे. नाही, मग याच्यातून आपल्याला काय सुचवायचंय? याच्यातून आपल्याला काय सुचवायचंय की कमी मायलेज असलेल्या गाड्या विकत घेऊ नका असं म्हणणार आहात की आलेलं पेट्रोल हे थेंबा थेंबानी सुद्धा योग्य वापरा असं सुचवणार आहात? नक्की आपलं म्हणणं काय? लोकांनी योग्य वागावं म्हणजे काय करावं? मला वाटतं की लोकांनी आता महागड्या किंवा जास्ती पेट्रोल डिझेल खाणाऱ्या गाड्या चालवू नयेत. त्याच्याऐवजी इलेक्ट्रिकल व्हेकल ही जी नवी महाराष्ट्राची घोषणा आहे आणि मला वाटतं महाराष्ट्र या बाबतीत देशाला लीडर ठरू शकेल अशा पद्धतीने आता इलेक्ट्रिकल व्हेकलचं प्रमोशन महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे. याचा जेव्हा आपला वापर वाढेल तेव्हा अर्थातच ह्या डिझेल पेट्रोलवरचा आपला अवलंबित्व कमी होईल. हेमंत टकलेजी, या निमित्ताने एक छोटीशी सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतो, आपण ती सरकारपर्यंत जरूर न्यावी. महाराष्ट्र सरकारचं इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन देणारं धोरण हे एकदा दिल्ली सरकारच्या अनुभवालाही पारखून पाहावं, तपासून पाहावं असं आहे. दिल्ली सरकारने सुरुवातीच्या काळात अशाच पद्धतीनं इलेक्ट्रिकच्या गाड्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जे जे प्रयत्न केले ते नंतरच्या काळामध्ये त्यांना बदलावे लागले. तेव्हा आपण आजही त्याच धर्तीवर काम करतो आहोत. दिल्ली सरकारचं धोरण मात्र कशा पद्धतीनं बदललं ह्याचाही अभ्यास झाला तर महाराष्ट्रात बऱ्यापैकी प्रोत्साहन मिळू शकेल. व्यवहार्य दृष्टिकोनातून आपण विवेकराव वेलणकर याकडे पाहूया. मला एक इलेक्ट्रिकची गाडी विकत घ्यायची आहे. मी गेले कित्येक महिने प्रयत्न करतोय, पण मला पहिल्याच फटक्यात असं समजतं की 15 लाखापेक्षा कमी किमतीची गाडीच मिळू शकत नाही मला. 15 लाखाची गाडी हा तसं पाहायला गेलं तर खूप मोठा मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांचा बोजा आहे. पर्यायी इंधनाची चर्चा आपली नेहमी ही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जाऊन थांबते. पर्यायी इंधन आणि इलेक्ट्रिकच्या गाड्या या दोन्ही बाबत सरकार मात्र थेट काही करताना दिसत नाहीत. पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा दबाव त्यामध्ये मागे असतो का? मला वाटतं की तो दबाव वगैरे विवेक वेलणकर बोलणार आहेत. हेमंतजी, विवेक वेलणकरांसाठी प्रश्न आहे.
नाही, बरं. मुळात कसं आहे माहितीये का, की इलेक्ट्रिकच्या गाड्या इव्हन टू व्हीलर सुद्धा आज तुम्ही पाहिलं तर साधारण 1,00,000च्या वर त्यांच्या कॉस्ट आहेत. प्रॉब्लेम तेवढाच नाहीये. त्याच्या ज्या बॅटरी आहेत ना, त्या लाँग लास्टिंग नाहीत. 3 वर्षाला बॅटरी सेट बदलायला लागतो. त्याची किंमत 15,000 ते 25,000 आहे. म्हणजे पेट्रोल डिझेलमध्ये जेवढे वाचले तेवढे बॅटरीमध्ये जाणार आहे. परत इलेक्ट्रिसिटीची किंमत कशी वाढेल याच्या पुढच्या काळात माहित नाही. आत्ताच आपण क्रायसिसमध्ये आहोत. महाराष्ट्रातली वीज सगळ्यात महागडी आहे आत्ता सुद्धा देशात. तर त्या परिस्थितीत जर इलेक्ट्रिक व्हेकल्सला आणखी प्रोत्साहन मिळालं, इलेक्ट्रिकचं कन्झम्पशन वाढलं, आम्हाला महागडी वीज खरेदी करावी लागली, तर तेही वाढत जाणार आहे. म्हणजे कुठेतरी इकडं नाही तर इकडं सामान्य माणूस हा कुठल्या तरी म्हणजे दरीत नाही तर खाईत कुठेतरी जाणारच आहे. पर्याय त्याला काय काही विवेक कुठं विवेक सवलत वेलणकर, मिळाली. पर्याय काय आहे? आता थोड्या वेळापूर्वी हेमंत टकलेजी म्हणत होते की लोकांनी जास्त इंधन खाणारी वाहनं वापरू नयेत, इलेक्ट्रिककडे वळावं. तुम्ही असं म्हणताय इलेक्ट्रिक गाडी जरी घेतली, आणि किंबहुना माझा स्वतःचा पण अनुभव असाच आहे की गाडी घेतली तरी ती मेंटेन करणं, त्याची सुरुवातीचीच गुंतवणूक ही कमालीची बाहेर जाणारी म्हणजे मर्यादेच्या पलीकडे जाणारी आहे. विवेक विवेक वेलणकर, आपल्यासाठी प्रश्न आहे, पर्याय काय आहे? अगदी बरोबर आहे. नाही, आता पर्याय म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हाच खरा पर्याय असू शकतो. पण प्रॉब्लेम तिथेही आहे की अगदी पुण्यासारख्या शहरात सुद्धा, आज आम्ही पुण्यात आहोत, चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी सक्षम असेल, जी स्वस्त असेल आणि जी मुख्य म्हणजे भरवशाची असेल, अशी आज पुण्यात सुद्धा उपलब्ध नाही. मेट्रोचं गाजर दाखवलं जातंय. मेट्रो सुरू होईल 3 मार्गांवर. पुण्यात आज पीएमपीएमएल चे 200 मार्ग आहेत. 3 मार्गांवर मेट्रो चालेल. उरलेल्या लोकांनी काय करायचं? त्यांना त्या दळिंद्री पीएमपीएमएल वरच अवलंबून राहावं लागणार आहे, ज्याचा कारभार अजिबात चांगला नाही. त्यांचे कधीही रिलायबल सर्व्हिस मिळत नाही. लोक नाईलाजानी स्वतःच्या वाहनावर जात आहेत. आज बिलकुल. पुण्यातली पर हेड एक वाहन आहे कशासाठी? तर नाहीच आम्हाला सर्व्हिस चांगली मिळत. बरं, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तयारी नाही. श्रीकर परदेशी जेव्हा पीएमपीएमएल चे अध्यक्ष होते, त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, मेट्रोमध्ये तुम्ही 15,000 कोटी घालताय ना, मला पीएमपीएमएल सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्थेला 1,000 कोटी द्या फक्त. मी ही व्यवस्था तुम्हाला आजच्या पेक्षा दुप्पट तिप्पट पॅसेंजर उत्तम वाहून नेण्याची करून देतो. पण करतच नाहीत. कारण काय असेल त्यांचं त्यांना माहिती. जी. पण पीएमपीएमएल मग याच्या निमित्तानं या बाबतीत आपल्या सोबत असलेल्या विनायकराव आंबेकरांना विचारावं लागेल, हेमंत टकलेंना सुद्धा बोलतं करावं लागेल, कारण राज्य आणि केंद्र हे दोघंही पर्यायानं त्यासाठी जबाबदार आहेत का? विनायक आंबेकर, आपलं आधी उत्तर. राज्य आणि केंद्र दोघंही त्याला जबाबदार आहेत. जीएसटीचा जो एक पुढचं पाऊल टाकलं होतं केंद्र सरकारने की चला आपण पेट्रोल आणि डिझेल जीएसटी मध्ये आणूया, आणि मगाशी टकले साहेब म्हणले त्याच्यात थोडंसं त्यांना नम्रपणाने सांगू इच्छितो की जीएसटी त्याच्यावरती लावला म्हणजे राज्य सरकारचं सगळं उत्पन्न केंद्राच्या हातात गेलं असं होत नाही. जीएसटी मध्ये 3 प्रकार असतात. एक एचजीएसटी असतो, आयजीएसटी असतो, सीजीएसटी असतो. एचजीएसटी हा राज्याला डायरेक्ट मिळतो, सीजीएसटी हा 50% मिळतो, आणि आयजीएसटी मधले 41% वित्त कमिशन, फायनान्स कमिशनच्या द्वारा राज्यांना वाटले जातात. त्यामुळे जीएसटी मध्ये पेट्रोल डिझेल आल्यानंतर फार मोठा फरक राज्याच्या उत्पन्नावर पडेल असं काहीही नाही. राज्यांनी सुद्धा एक पाऊल पुढे यायला पाहिजे. आणि मगाशी त्यांनी चांगलं सांगितलं की अजितजी पवार यांना त्याचं अध्यक्ष केलेलं आहे, आणि हे मुद्दामून केलेलं आहे की तुम्ही सुद्धा याच्यामध्ये प्रयत्नामध्ये एक पाऊल पुढे या, आम्ही एक पाऊल पुढे येऊ. बरं. आणि शेवटी हा जनतेचा प्रश्न हा आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे. याच्यामध्ये केंद्र आणि राज्य अशी विभागणी करण्याची काही आवश्यकता नाही. लेट अस कम टुगेदर आणि सॉल्व्ह द प्रॉब्लेम. पण याच्यात या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही की मग आपण अशाच पद्धतीनं स्वतःच्या वाहनांवरच प्रवासासाठी अवलंबून राहणार आहोत की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी प्रयत्न करणार आहोत? भालचंद्र कांगो, बराच वेळ झाला आपण चर्चेमध्ये नव्हतात, हा प्रश्न आपल्यापर्यंत आणायचा होता. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे होणारं दुर्लक्ष हे पर्यायानं पेट्रोल इंधनाच्या अधिक वापरालाच प्रोत्साहन देणारं असतं. याच्या मागचं राजकारण काय असेल ते असेल. आत्ता तरी आपल्याला या सर्वसामान्य माणसाला या व्यवस्थेत भरडल्या जाण्याच्या शिवाय पर्याय दिसत नाहीयेत. कांगोजी, आपल्यासाठीचा प्रश्न आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणं हा त्याला पर्याय आहे. परंतु सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करताना पुन्हा राज्य कर्जबाजारी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. नाहीतर मेट्रोसाठी, बुलेट ट्रेनसाठी, समृद्धी मार्गासाठी जपानी बँकेचं, एशियन बँकेचं 60,000 कोटी रुपयाचं कर्ज घ्यायचं आणि पुन्हा जनतेच्या माथीच्या कर्जाचा बोजा लावायचा.
अशा प्रकारचा व्यवहार होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. ठीक आहे, आपण हे मतप्रदर्शन अगदी वेळेत केलं त्याबद्दल आभार. वेळमर्यादेपोटी आपण या चर्चेला इथंच थांबवतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.